हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविली अनंत तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान, वाढल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे, ठेविली अनंत तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. विठ्ठल 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 विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. जा जा ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मिठी मी तू मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही, जयांचे केली स्मरण, हो या सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता आता बंधू रंगभूमिका, कीर्तन उभे होते लोक, टाळ मृदुंग श्रुती देखा, तया माझे नमन दंडवता, पांडुरंगा करू प्रथम मन बने पांडुरंगा करू प्रथम, मन पांडुरंगा करू प्रथम, मन पांडुरंगा करू प्रथम, ओ पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम म्हणा, दुसरे चरण संतांची या, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरण, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा पेरू मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग
महाराष्ट्र सारस्वताला ललालभूत ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखारविंदामधून निघालं ते वारकरी मायबापांच्या कर्णकुहरांमध्ये अमृत लहरींसारखं बरसलं. ते तुमच्या माझ्या सर्वसामान्य माणसाच्या हृदयापर्यंत येऊन पोहोचलं. असे असणारे ज्ञानेशप्रिय तुकोबाराय यांचा सरळ साधा तुमच्या पाठातील तुमच्या ऐकण्यातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल कार्यक्रमाचं स्वरूप अतिशय सुंदर आहे. कार्यक्रमाला श्रोते मायबाप जमलेले सर्व अतिशय देखणं नियोजन आहे. या आपल्या असणाऱ्या गावामध्ये खऱ्या अर्थानं अगदी आज 4-5 दिवस झालं चालत असणारा हा कार्यक्रम सोहळा. आणि सांगू तुम्हाला, मी नेहमी कार्यक्रमामध्ये सांगत असते, देव सहजासहजी कोणाकडं जात बोलवलं तरी. माझं एकदा एका बग्ग्यावरती कीर्तन होतं. त्या माणसाने सांगितलं, ताई आम्ही 1 वर्ष झालं त्यांना फोन करतोय, आमच्या गावामध्ये काय आहात ना कीर्तनामध्ये, आमच्या गावामध्ये या, आमच्या गावामध्ये या. 1 वर्ष तो माणूस त्या बग्ग्याच्या पाठीमागं फिरला आणि नंतर त्यांना सेवा करायला मिळाली. म्हणजे देव असाच कोणाकडे जात. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसून. आपल्या घरात, आपल्या दारात, आपल्या अंगणामध्ये जागा ज्यांची ना त्यांचं तर अहोभाग्य आहे की नाही. या खऱ्या अर्थानं या मातीमध्ये काही त्या ठिकाणी तुम्ही करा, त्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. ताकद बाळूमामाची. देव आपल्या दारात, आपल्या घरात, आपल्या गावामध्ये आलेला आहे. आणि देव आल्याच्या नंतरनं त्याला खऱ्या अर्थानं भक्ती सन्मानाने आपण काय देव घराला आला, देव घराला, देव घराला, देव घराला. भक्ती सन्माने पूजिला, भक्ती सन्माने पूजिला. देव घराला आला, देव घराला. भक्ती सन्माने पूजिला, भक्ती सन्माने पूजिला. देव घराला, देव घराला. महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. समर्पक प्रमाण. मी फक्त शब्द बोलला, बरोबर तेच प्रमाण महाराजांनी दिला. वा. म्हणजे देव घरी आल्यानंतर आम्ही सर्वजण आनंदी आहोत. आणि आनंदी असताना दुग्ध शर्करा योग तुम्ही एवढे सुंदर सुंदर कीर्तन उत्सव करताय. याही पुढचं बोलू. समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ मेशी त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहे. हा आनंद, हा खेळ नव्हे एकल्याचा, एकट्याने काही होत नाही. म्हणून समस्त मेशीकर जोरदार टाळ्या वाजवा. आपलं गाव आज खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काहीतरी अभिमानाची गोष्ट आहे. आज देव स्वतःहून मेशी गावात आलाय. मेशी गावात आल्यानंतरनं आमच्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक मुलाचं, प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक आजोबांचं, प्रत्येक व्यक्तीचं काय होणार आहे जीवनाचं. उजळले भाग्य अवचित वारली, संत दर्शनी आला, पद्मनाभ जोडला. उजळले भाग्य अवचित वारली, संत दर्शनी आला, पद्मनाभ जोडीला. क्या बात आहे, क्या बात आहे. संत आपल्याकडं आलेले आहेत, देव आपल्याकडं आलेला आहे. हा, ज्यांनी ज्यांनी आयुष्यामध्ये बाळूमामांची भक्ती केली ना, ज्यांनी देव म्हणून माझ्या बाळूमामांकडे बघितलं ना, त्यांना माझे बाळूमामा देव म्हणून दिसले. ज्यांनी बाळूमामांकडे त्या ठिकाणी गुरु म्हणून पाहिलं ना, त्यांना आमचे बाळूमामा गुरु म्हणून दिसले. ज्यांनी बाळूमामांकडे पाहिल्यानंतर बाळूमामांमध्ये आई पाहिली ना, त्यांना आई म्हणून बाळूमामा दिसले. ज्यांनी बाळूमामांकडे पाहिल्यानंतर त्यांना संत दिसले ना, त्यांनी संत म्हणून त्या ठिकाणी बाळूमामांकडं पाहिलं. आयुष्याच्या वाटेवरती जीवन जगत असताना ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरता निवडले. अभंगामध्ये महाराज सांगतात, देवाला जे आवडतं ते करा. भरपूर प्रमाण आहेत आपल्याकडं.
आवडे देवासी तो ऐका प्रकार. देवाला काय आवडतं तुकोबराय आवर्जून सांगतात. हेची थोर भक्ती हीच आवडते मला, हेच आवडतं मला, ह्याच महाराजांचं कीर्तन आवडतं मला, हेच मृदुंगाचार्य पाहिजे अर्चनाताईंच्या कीर्तनाला. काय अवलंबून आहे हेच. कोणती भक्ती का सांगितलंय? च म्हणजे त्या ठिकाणी काय केलंय? च आवर्जून सांगतायत. का आवडतंय? संकल्पावी माया संसाराची. ज्या मोह जाळामध्ये आपण जमलेलो आहे ना, आज बाळूमामांचं चरित्र सांगत असताना कदाचित तुम्हाला कळणार आहे की आयुष्यामध्ये जीवनाचं सोनं करायचं असेल तर काय करावं लागतं. या गावातील प्रत्येक जण तन मन धनाने या ठिकाणी पालखी क्रमांक 2 या पालखी क्रमांकाचं आगमन झाल्याबद्दल प्रत्येक जण तन मन धनाने आपलं सहकार्य, फुल न फुलाची पाकळी प्रत्येक जण करत आहे. बरोबर की नाही? खऱ्या अर्थानं द्यावेत तेवढे या बग्याचे कारभारी असणारे बापू मामा चिखले यांना द्यावेत तेवढे धन्यवाद आहे. सोपं नाही आहे आपल्याला खऱ्या अर्थानं एक घर चालवता येत नाही, पण बाळूमामांचा अधिकार एवढा श्रेष्ठ आहे. आजचं जे कीर्तन आहे ना, त्या कीर्तनाचे यजमान जे आहेत हरिभक्त पारायण समाधान दादा तुकाराम पगारे, खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आजची ही सेवा आहे. आज आम्ही आयुष्यभर कितीही पैसा कमवला, पण तो पैसा मिळाल्यानंतर आम्हाला जर समाधान लाभत नसेल तर तो पैसा काय कामाचा आहे का? आयुष्य किती जगलात याला महत्त्व नाही, पण आज तुम्ही बाळूमामाच्या दरबारात आलायत ना, तर बाळूमामांच्या दरबारात एक संकल्प करा. आम्ही आयुष्याचं जर सोनं करायचं असेल ना, तुकाराम महाराज सुद्धा सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा. एक देवाला आपल्या हृदयामध्ये विराजमान करा, भक्ती करा, तो देव तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल तुकाराम महाराज नेहमी सांगतात कीर्तनामध्ये प्रमाण आहे, ऐका लक्षपूर्वक. सत्य तू सत्य तू सत्य तू. किती वेळा सांगितलं? 3 वेळा सांगितलं. म्हणजे या जगतामध्ये देव सत्य आहे, फक्त तुम्ही काय केलं पाहिजे? समोर महिला मंडळी बसलेत ना, त्यांनी फक्त समोर लक्ष द्या, बोलू काही नका. आपल्या आयुष्यात जर बाळूमामांची सेवा करायची, आज बघा आलाय इतका अंतकरणापासून बाळूमामाला प्रेमाने आवाज द्या. ते बाळूमामा तुमच्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही. सांगू तुम्हाला, इथं पैसा नाही पाहिजे, पैसा नाही पाहिजे, संपत्ती नाही पाहिजे, काहीच नाही. फक्त तुम्ही अंतकरणापासून बाळूमामांना शरण गेला ना, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय. आपल्या आयुष्यात आपल्याला जर काही कमवायचं असेल ना, काही लोकांनी विचारलं बाळूमामांचं, अरे बाळूमामांचं तुम्ही जर बघितलं तर मंदिर आदमापूरमध्ये एवढं सुंदर मंदिर आहे, आम्हाला कदाचित कळालं नाही. आज महाराष्ट्रभर कुठंही जा गेल्यानंतर तुम्हाला बाळूमामांचं नाव ऐकल्याशिवाय राहणार. प्रत्येक लोक फोन करतात, ताई तुमचं कीर्तन ऐकलं, याही पुढचं बोलू. मी कीर्तनात चरित्र जितकं पटकन तुम्हाला समजणार नाही ना, तितका अनुभव तुम्हाला समजेल. तुम्ही जर मोबाईल उघडला, मोबाईलवरती जर पाहिलं ना, आत्ता काय झालं, रक्षाबंधन झाली की नाही, रक्षाबंधनच्या सणाला आज एक व्यक्ती माझ्या बाळूमामांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर तो मुलगा सातत्यानं फोन करायचा. एक तरुण मुलगा आहे, त्यांनी सांगितलं मला घरचे वेड्यात काढतायत, मला वेडा वेडा म्हणून फिरवतायत. या व्यासपीठावरती उभा आहे, एकही शब्द खोटा नाही आहे माझा, आणि जर माझा एक जरी शब्द खोटा असेल तर बाळूमामा माझ्याकडे बघितल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आजही माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरती जाऊन बघितलं ना, त्या व्यक्तीने सांगितलं, ताई तुम्ही सांगितलं बाळूमामांच्या बग्यावरती जाऊन सेवा करा, तुम्हाला जे पाहिजे ते. तो मुलगा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काय झालाय, चांगलं बोलतो. आणि रक्षाबंधनला बाळूमामांचं पुस्तक त्यांनी कोल्हापूरवरनं मला कुरिअर केलंय, त्याचाही फोटो आहे माझ्याकडं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे नाही की तो किती त्यांनी काय केलं, पण सांगेल तुम्हाला इथं फक्त काय बघितलं जातं, प्रेम बघितलं पाहिजे, भक्ती बघितली जाते. सगळ्या गोष्टी अंतकरणापासून बघितल्या जातात. तुम्ही मनानं भक्तीनं भावानं किती शरण जाता, निष्ठावंत भाव भक्ताचा, तुम्ही किती निष्ठेनं या ठिकाणी देवाला शरण जाताय ते फार महत्वाचं आहे. कुठेही गेल्यानंतर बाळूमामांचं नाव जर घेतलं तर खऱ्या अर्थानं सगळ्या ठिकाणी ऐकायला भेटतं बाळूमामांची भक्ती किती श्रेष्ठ आहे. महाराज सांगतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. का सांगितलं बरं असं? माया मोहजाळामध्ये आपण गुंतून बसतोय, संसार सोडून. आजही काही लोक म्हटलेत, नको बाई घरचा प्रपंच आहे, आम्ही जर इकडं आलो तर रानात चोरी होईल, आम्ही जर इकडं आलो तर रानात दरोडा.
काही आपण विचार करतो, बरोबर की नाही? या विचारामुळं आम्ही काय करतोय, संसारामध्ये गुंतून पडतोय. पण ऐका, ज्या बाळूमामांच्या दरबारामध्ये बसलात ना, अरे ज्या बाळूमामांसाठी तुम्ही इथे येऊन बसलात ना, आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून या ठिकाणी बाळूमामा आपल्यासाठी आलेले. बाळूमामा ज्यावेळेस लहान होते ना, खऱ्या अर्थानं लहानपण त्यांचं लक्ष देऊन ऐका. अरे गावानं नावं ठेवावी असं म्हणतात, संत पदापर्यंत पोहोचतात ते उगीच नाही. संत पदापर्यंत जात असताना प्रत्येक संतांना अडचणी, अनेक संकट आली. अरे बाळूमामांच्या आईकडे सगळे जण यायचे. अहो तुमचा पोरगा बघा ना, बाळूमामांची आवड काय, रानामध्ये गेले ना, त्या ठिकाणी मेंढ्या चरत असताना काट्यावरती बाळूमामा निवांत झोपलेत. आणि त्या ठिकाणी गावाने सांगितलं, अहो तुमच्या पोराला वेड लागलं, अहो तुमचं त्या ठिकाणी बाळू काट्यांवरती जाऊन झोपलाय. आईने धावत धावत जावा, अरे बाळू अख्खं गाव तुला नावं ठेवायला लागला. तुला काही कळतं की नाही? अगं आई, काट्यांवरती झोपलोय, पण मला असं वाटतं की जणू काही मी फुलांवरती झोपलोय. बघा, आज त्या बकऱ्यांची सेवा करत असताना नाही तुम्हाला बाळूमामांपर्यंत जाता आलं, हरकत नाही. बाळूमामा नेहमी सांगतात, त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे, तुम्हाला नाही माझ्यापर्यंत येता आला हरकत नाही, तुम्ही माझ्या मेंढी माऊलीची सेवा करा, त्या मेंढी माऊलीच्या स्वरूपात मी तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. नुसतं तुम्ही त्या मेंढी माऊलीच्या कानात जाऊन बोललात ना, की मेंढी माऊलीच्या कानात जाऊन बोलल्यानंतर फक्त तुम्ही तेवढा आवाज दिला ना, की माझ्या मुलाला नोकरी लागू दे, माझ्याकडं काय बघता, तुमच्या मुलाला नोकरी लागेल हे मागणं देवापर्यंत पोहोचवायचं काम कोण करतं? तर मेंढी माऊली. आज आपण आपल्या लेकरांना जेवढं सांभाळतो ना, ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी आपल्या मेंढी माऊलीला थोडंसं जरी खर्चटलं ना, त्यावेळेस प्रत्येक वेळेस बाळूमामांना राग यायचा. आज आयुष्यामध्ये आज आपल्या लेकरांसारखं मामांनी मेंढी माऊलीला जपलेलं आहे. आजही तुम्ही बघा, मेंढके जे आहेत ना इथं सेवेकरी, ते सगळे सेवेकरी त्या मेंढी माऊलींना ज्या ज्या वेळेस चरायला नेतात ना, त्यावेळेस त्या मेंढी माऊलींमध्ये बाळूमामा दिसतात. यापुढचं बोलू, बग्यावरती चालत असताना, फिरत असताना त्यांना प्रत्येक व्यक्तीमध्ये बाळूमामा दिसतात. बऱ्याच ठिकाणी अनुभव आलेले आहेत. का? कारण की आज सोपं नाही, बिन भिंतींची उघडी शाळा. आज असे कितीतरी बग्गेत, पण सांगेन तुम्हाला, कधीच या बग्यावरती कधीच काही त्या ठिकाणी प्रसंग घडत नाही. का? आज बाळूमामा त्यांच्यावरती कृपा आशीर्वाद द्यायला त्यांच्या मागे पुढे उभा. अरे एवढी ताकद बाळूमामांमध्ये. असं म्हणतात, आज इथं तर उद्या तिथं, प्रपंच सारा डोईवर, बाळूमामाची मेंढर निघाली, बाळूमामाची मेंढर, बाळूमामाची मेंढर निघाली, बाळूमामाची मेंढर, बाळूमामाची मेंढर निघाली, बाळूमामाची मेंढर, बाळूमामाची मेंढर निघाली, बाळूमामाची मेंढर. आज इथं तर उद्या तिथं, प्रपंच सारा डोईवर, बाळूमामाची मेंढर निघाली, बाळूमामाची मेंढर, बाळूमामाची मेंढर निघाली, बाळूमामाची मेंढर. सोपं आहे का? आज एक लेकरू आपल्याला सांभाळता येत नाही. याही पुढचं बोलू, जर आपल्या आयुष्यामध्ये आपण जर भगवंताला जवळ केलं, देवाला जवळ केलं, बाळूमामांच्या चरणारविंदांवरती जर तुम्ही त्या ठिकाणी बसल्या जागी. काही लोकांनी प्रश्न केला, अहो ताई तुम्ही सांगता या भंडाऱ्यामध्ये किती ताकद आहे हो? ऐका, ज्यानी आल्यानंतर भंडारा कपाळाला लावलं ना, असं म्हणतात हा भंडारा जीवनाचं सोनं केल्याशिवाय राहत नाही. माझं उत्तर नाही आहे. आयुष्यामध्ये कितीही ठिकाणी तुम्ही बघा, माझं स्वतःचे कीर्तनं बग्यावरती आणि मंदिरांवरती खूप झालेले. मी स्वतः जोपर्यंत आज एवढा समाज येतोय, सांगेल तुम्हाला, इथं चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार कुणी घालत. बाळूमामांनी अगदी त्यांची ख्याती महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर, कीर्ती जगात माझ्या बाळूमामांची, कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या बाळूमामाची, कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या बाळूमामांची, कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या बाळूमामाची, कीर्ती जगात, कीर्ती जगात मामांची, कीर्ती जगात, कीर्ती जगात
पहिल्यांदा जातो बाळूमामाच्या दर्शनाला, बघतो नक्की काय ह्या आमक्या आमकीने सांगितलं होतं बरं का. परवा दिवशी मला सांगितलं एक जणांनी, या जागेवरती तुम्हाला कर्जत भाग माहिती आहे, कर्जत जामखेड बीडकडचं, तिथं गावामध्ये एका जागेवरती म्हणे ज्या मालकानं बग्गा बोलवला त्या बग्गा गेल्यानंतर त्यांनी विचार केला इथं मेंढी माऊली होती बरं का. आलेले अनुभव सांगते, अनुभव आले अंगा आणि ती या जगा का कीर्ती जगामध्ये पसरली. बाळूमामांचा बग्गा येऊन गेल्यानंतर ज्या ठिकाणी मेंढी माऊली त्या ठिकाणी सरली, मेंढी माऊलीची त्या ठिकाणी राहण्याची ते जे काही आहे संपूर्ण ते केल्यानंतरनं त्यांनी विचार केला, अरे माझ्या बाळूमामांची कीर्ती जर एवढी जगात आहे ना, तर आपण असं करू, इथं मेंढी माऊली होती ना, इथंच विहीर खांदू. माझ्याकडं काय बघता, तिथं विहीर खांदल्यानंतरनं विहिरीला तर पाणी तर लागलंच, पण बाळूमामांची मूर्ती आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तिथं मिळाली. लोकांनी सांगितलंय का, कळतंय म्हणून आम्ही असं या ठिकाणी तनानं मनानं धनानं येतोय. का सांगू का तुम्हाला, अरे देव असंही कुठेही जात नाही, त्याकरता तुमचं मेशीकर, तुमचं गाव एवढं सुंदर आहे, ते देवाला सुद्धा आवडलं म्हणून गावामध्ये तुमच्याकडं देव आलाय, लक्षात घ्या. अरे जर गाव सुंदर आहे तर गावातली माणसं किती सुंदर आहेत. ऐका, बाळूमामा आमच्या दरबारामध्ये आलेत ना, बाळूमामांची ख्याती आहे ना, मारुती भोसले नावाचा बाळूमामांचा निस्सीम भक्त होता. एवढी भक्ती करायचा, अंतकरणापासून भक्ती करायचा. बाळूमामांनी सांगितलं, बाळूमामा नेहमी सांगायचे, आईला सुद्धा सांगायचे, मला हा संसार प्रपंच याच्यामध्ये कशात नाही, मला देवानं कशासाठी पाठवलंय, मला देवानं फक्त आणि फक्त समाजाची सेवा करण्याकरता. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्ट विते परउपकारे, देह कष्ट विते परउपकारे. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्ट विते परोपकारे, जगाच्या विभूती देह कष्ट विते परोपकारे, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्ट विते परोपकारे, विभूती परोपकारी, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्ट विते परोपकारे, परोपकारे, परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्टविती परोपकारी. जगाच्या पाठीवरती जे काही संत झाले ना, त्यांनी स्वतःपेक्षा दुसऱ्याचा, समाजाचा विचार केला म्हणून ते संत पदापर्यंत जाऊन पोचले. आहे का, जगाच्या पाठीवरती जर आपण सेवा केली, बाळूमामा सांगतात, तुम्ही माझी सेवा केली तर मी तुम्हाला मेवा देईल, पण तुम्हाला सेवा, इथं मला पैसा नकोय. बाळूमामांनी कधी कोणाला पैसा मागितला नाही बरं का. तुम्हाला तुमची भक्ती काय आणि तुम्ही अंतकरणापासून बाळूमामांना किती शरण जाता ते महत्वाचं आहे. बाळूमामांची निस्सीम भक्ती करणारा मारुती भोसले एवढी भक्ती करणार. अरे बाळूमामांना नैवेद्य दाखवल्याशिवाय एकही अन्नाचा घास मारुती भोसले त्या ठिकाणी घेत नव्हता, एवढी भक्ती करायचा. आणि असा विचार केला मारुती भोसलेने, विचार केला सातत्याने मी भक्ती करतोय, अचानक मारुती भोसलेला अर्धांग वायू झाला. अर्धांग वायू म्हणजे तुमच्या इंग्लिशमध्ये काय आहे की नाही, आता 2-3 दिवसामध्ये तुम्हाला चांगला दृष्टांत माहिती झालेला दिसत आहे की नाही. पॅरेलिस झाला. आता पॅरेलिस झालाय तर मग काय करायचं आहे की नाही. मग आता मला सांगा, असं म्हणतात शेवटची स्टेप आहे, तिकडं निपाणीला कुठंतरी नेतात, आहे का तुमच्या इकडं ऐकलंय का. पॅरेलिस झाला तर झाला, नीट तिकडं नेतात. पण सांगू तुम्हाला, इथं कुठंच न्यायची गरज नाही, तुम्ही जागेवर बसून बाळूमामाची भक्ती. हां, काही लोक म्हणतील मी 2 दिवस झालोय भंडारा लावतोय पण मला काय फरक. हां, तूप खाल्लं का. सांगण्याचा भाव असा की आम्ही 2 दिवस जातो, 3 दिवस जातो. अरे तिथं महिना सेवा करता सेवेकरी जाऊन विचारा मेतक्यांना काय करावं लागतं. करणी ते हेची करा, नरका गोरा.
मार्ग दावणी गेल्या दिन दयानिधी, त्या मार्गावरनं जायचंय. फक्त संतांनी आम्हाला बोलवणं धाडलंय. तुम्ही जर आयुष्यामध्ये सेवा करत असताना विचार केला नाही ना, अरे मला काही सांगू देत, मला एखाद्याने चपला जरी उचलायला लावल्या ना, कदाचित मी चपला उचलेन, कदाचित त्या चपलेमध्ये त्या ठिकाणी काय असेल, भक्ती असेल. अरे तुम्ही केलेला प्रत्येक क्षण, ज्याने ज्याने पंतरवाळी उचलली, प्रत्येक गोष्ट केली, वाढायचं काम केलं, हे सगळं कोणाला दिसणार आहे? मांजरीला वाटतं आम्ही डोळे झाकून. पाप करुणी पापी म्हण हे, पाप करुणी पापी म्हण हे, सैरा वैरा पळतैर. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार. काय काय केलं भल्या माणसा देवाला सारे कळे, काय काय केलं भल्या माणसा देवाला सारे कळ. सगळं काही देवाला कळत आहे का बरं का? मारुती भोसलेने विचार केला, मी एवढी भक्ती केली, एवढी देवाची सेवा केली, आज मला अर्धांगवायू झाला, आता मी काय करू? जागेवर बसून विचार केला. पोरांनी त्या ठिकाणी बाळूमामांच्या बग्यावरती आणलं. बाळूमामा समोर बसलेले आहेत. ऐका बरं का, जगाचा चालक मालक ब्रह्मांड नायक बाळूमामा पुढे बसलेले आहेत. विश्व चालवणारे विश्वनियंता समोर बसलेले आहेत. आणि विचारलं, मामा मी तुमची एवढी सेवा करतोय आणि मला असं का झालं? मला तुमची सेवा करायची. त्यावेळेस बाळूमामांनी सांगितलं, मारुती अरे तू सेवा करतोय ना, या सेवा करत असताना तू एक काम केलंस काय? तू म्हटला होतास मी तुमच्या सेवेकरता माझं वय झालं तरी मी त्या ठिकाणी तुमची सेवा करण्याकरता, तुमचं दर्शन घेण्याकरता येईल. असं म्हणतात माणूस कालांतरानं पैसा आलं का सगळं विसरून जातो. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला लवकर देव आठवत नाही, आणि देव केव्हा आठवतो? ज्यावेळेस संकट येतात तेव्हा. अरे तू काय म्हणला होतास? हा मी विसरून गेलो, आता काय करू मामा? मला आता काहीतरी पर्याय सांगा. मामांनी सांगितलं, तू सेवा कर, सेवा केली ना तुला सगळं भेटल. ऐका, बग्यावरती सांगितलं, आज मारुती भोसले आपल्या तळावरती आलेले आहेत. कण्या आणि आंबिलेचं त्या ठिकाणी जीवन महाप्रसाद होईल, आणि तो प्रसाद मारुती भोसलेला खायला दिलाय. मला सांगा, ज्याला पॅरेलिस झालाय त्याला स्वतःला खाता येतं का? होय नाही. माना तरी हलवा. हातामध्ये मारुती भोसलेने जेवण करायला हातामध्ये प्रसाद घेतला पण खाता येईना. थोडासा प्रसाद पोटामध्ये गेला, बाकीचा सांडत होता, पण तरी देखील प्रसाद सेवन केला. सेवन झाल्यानंतर मामांनी सांगितलं, मारुती तुला काय करायचंय? ह्या सगळ्या मेंढी माऊलींची सेवा करायची. मामा मला जागेवरच उठता येत नाही, तुमची जीव की प्राण असणारी मेंढी माऊली म्हणजे तुमची लक्ष्मी. अहो ही जर त्या ठिकाणी रानात जर तिकडं भलतीकडं जर जायला लागली तर तिला कसं मी बोलवून घेऊ? मामा मी कसं काय सावरू? ऐक मारुती, तुला त्या ठिकाणी बाळू मामांचा असणारा त्या ठिकाणी कुत्रा त्याच्यासोबत पाठवण्यात आला, आणि सेवा कर. मारुती भोसले झाडाखाली बसलेले. ऐका, झाडाखाली बसलेले मारुती भोसले मेंढी माऊलीकडे बघतायत, बसल्या बसल्या विचार करतायत. मेंढी माऊली तर रानात पलीकडे चालली, पण आता मेंढी माऊलीला सावरायचंय ते मेंढी माऊली, पण उठता येत नाही. आपल्याला अर्धांग वायू झालाय, आपल्याला जागा सोडता येत नाही. बसल्या जागी विचार केला, अरे ज्या बाळू मामांची मी सेवा करतोय त्या बाळू मामांची जी की प्राण असणारी मेंढी माऊली, तिच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. अरे बाळू मामांची ताकद एवढी आहे, बाळू मामांची ताकद एवढी आहे. मारुती भोसलेने बसल्या बसल्या पाहिले, अरे निर्जीव असणार सजीव असणारे. समोर लक्ष द्या, इकडे तुम्ही. विठाल 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 बघा, बाळूमामांनी साक्षात त्या ठिकाणी आपल्याला दर्शन दिलेलं आहे. सगळी लोक दर्शनाला पुढे गेलेत. हा एवढा अधिकारी चालू कीर्तनामध्ये बाळूमामाने दर्शन दिले. बोला बोला बाळू मामाच्या नावानं, मेंढी माऊलीच्या नावानं, पालखी नंबर 2च्या नावानं, मेंढ्याच्या नावानं, मेंढी माऊलीच्या नावानं. खाली बसा, खाली बसा. सांग भलर देवा, सांग भलर, सांग भलर देवा, सांग सांग भलर
तुमच्या गावकऱ्यांची सेवा मामांना आवडली आहे म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी दर्शन दिलंय. किती सुंदर दिवस आहे. आज वार कोणता? तुम्हाला दर्शन द्यायला तिकडं सोमवार मंदिरात जायची गरज नाही. आज तुम्ही काशीचा विश्वेश्वर आणि माझे बाळूमामा. लोक तिकडं दिसल्यावरती तिकडं घाबरून पळतात, पण आज खऱ्या अर्थानं दिसावा म्हणून तप करतात, हाय की नाही. इतका सुवर्ण काळ सोमवार सुद्धा श्रावणी सोमवार आहे, त्यामध्ये तुम्ही तिकडं गेलं नाहीत पण इकडं आला. ह्याची थोर भक्ती आवडते देवाला. अभंग पण आवडला देवाला, हाय की नाही. म्हणून ऐका, गावकरी तुम्ही सुंदर आहात म्हणून हा असं काही होत नाही. जेथे कीर्तनाची जागा आणि तेथे पांडुरंग उभा. 10व्या मिनिटाला तुम्ही जर इथून निघलात ना, कधीतरी तुम्हाला असं कुठंतरी एक व्यक्ती येऊन बोलेल कदाचित, पण त्या व्यक्तीमध्ये कदाचित बाळूमामा तुमच्या सोबत येऊन बोलतील. तुम्ही तुमच्या गावातला व्यक्ती नसेल, तो तुमच्या बाहेरच्या शेजारच्या गावातला नसेल. इथं ऐकून जा. अर्चना दीदी कीर्तनातून सांगते, माझ्या स्वतःच्या बाबतीत झालेला प्रसंगी मी आता सांगत नाही, सगळं माझंच सांगून जाईन मी, आहे की नाही. तुम्हाला ऐकतं भेटेल, बरोबर की नाही. तुम्ही भक्ती करा. माझा स्वतःचा एवढा खऱ्या अर्थाने श्रद्धा आहे बाळूमामांवरती. मी आजही महाराष्ट्रभर लहानपणापासून कीर्तन करते बरं का चक्रधर महाराज. लहानपणापासून कीर्तन करते, पण तुम्हाला सांगते असं वाटायचं देव कधीतरी भेटेल. ज्या देवाचं आपण सांगतो, ज्या देवासाठी आपण रडतो, ज्या देवासाठी संत रडले, ज्या देवासाठी आयुष्य व्यतीत संतांनी केलं, कदाचित माझं काही स्वप्न नव्हतं, फक्त एक स्वप्न होतं, त्या देवानं मला कधीतरी येऊन भेटावं. मागणं हेच आहे माझं देवाकडं. धन नको, दौलत नको, संपत्ती नको. माझे वडील स्वतः समोर बसलेत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहेत, अधिकारी वडील. सांगण्याचा भाव आहे का, देव भेटावा म्हणून माझी तळमळ असायची अंतकरणापासून. जिथं सिस्टीम नसेल बग्यावरती, जिथं मृदुंग नसेल, काही नसेल, बाळूमामांच्या बग्यावरती कीर्तन असताना मामांपुढं एकच मागणं मागितलं, मामा मला फक्त दर्शन द्या. सांगेन तुम्हाला, एका कीर्तनामध्ये शेजारी ज्या यजमानांनी कीर्तन सेवा दिली होती ना, त्या यजमान ताई होत्या. त्या ताई आणि मी बोलत थांबलेले, पण सांगेन तुम्हाला, एक व्यक्ती माझ्याजवळ आला, मला सांगितलं, ताई मी शेजारच्या गावातून आलेलो आहे, असं असं तुमची कीर्तन सेवा खूप छान झाली. आणि दुसऱ्या मिनिटांना मी वडिलांना बोलवलं, तोपर्यंत ते व्यक्ती निघून गेले. झालं ना, काय पाहिजे आयुष्यामध्ये आणखीन. तुम्ही निस्वार्थी सेवेनं अंतकरणापासून बाळूमामांचं नाव घ्या. ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना बाळूमामाच्या नावानं, ते इथून निघलं पाहिजे. ये हृदयाची वा वा वा, इतका अधिकार. बघा, कळालं ना तुम्हाला, तुमच्याही अंगावरती काटे आले असतील. हे खरं आहे की नाही. तुम्ही किती पैसा कमवता, किती धन कमवता, त्यापेक्षा मी सांगत काय होते, मारुती भोसलेचा दृष्टांत सांगत होते. सांगत जर बसले ना अनुभव, इकडं बघा महिला मंडळी, संसार तर आपण रोज करतो की नाही. संसाराची व्याख्या करत असताना महाराजांनी फार प्रमाण दिले. इतके प्रमाण आहेत, प्रमाण सुरू केले ना संपणार सुद्धा नाही. इकडे लक्ष द्या तुम्ही, सगळं काही तुम्हाला भेटणार आहे. बसल्या जागी भगवंताला आवाज द्या. मारुती भोसलेने विचार केला, अरे या ठिकाणी मुक्या प्राण्यांवरती सुद्धा माझ्या बाळूमामांची सत्ता आहे. मुक्य प्राणी बाळूमामांची सेवा करतायत. आम्हाला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, आम्हाला सगळं आहे, पण मी इथं अर्धंगवायू झालोय म्हणून मी इथं बसलोय. अरे त्या ठिकाणी मुक्या प्राण्यांवरती जो कुत्रा आहे त्याला बोलता येत नाही, तो मेंढी माऊलीची सेवा करतोय. अरे मी इथं बसून काय करतोय, जन्माला येऊन माझा फायदा काय. हा जन्म जर देवासाठी व्यतीत होत नसेल, हा जन्म जर बाळूमामांच्या सेवेकरता व्यतीत होत नसेल, तर माझा फायदा काय. माझ्याकडे काय बघता. बसलेला मारुती भोसले जागेवरती उभा राहिला आणि बाळूमामांचं नाव घेतलं आणि बाळूमामांच्या नावानं त्या ठिकाणी जयघोष करायला लागला. ही ताकद कोणामध्ये. बाळूमामांच्या हातामध्ये जी काठी असते ना, मारुती भोसलेला ती काठी दिली होती. काठी हातात घेतली आणि मारुती भोसले काय म्हणता, आवाज द्या. भंडाराल लाटी हाती घोंगडन काठी, भंडाराल लाटी हाती घोंगडन काठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या
राखितो विठ्ठल बाळू मामाच्यासाठी राखितो विठ्ठल बाळू मामाच्यासाठी भंडाराला लाटी हाती घोंगडी काठी भंडाराला लाटी हाती घोंगडी काठी राखितो मेंढर बाळू मामाच्यासाठी राखितो मेंढर बाळू मामाच्यासाठी कोणासाठी फक्त बाळू मामांसाठी एवढी ताकद आहे सांगू तुम्हाला जागेवरनं उभा राहण्याची ताकद बाळू मामांमध्ये फरफटत सेवा करणारा मुलगा मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय अरे ज्याला पायानं चालता येत नाही तो अपंग असणारा मुलगा त्या ठिकाणी फरफटत बाळू मामांची सेवा करत होता ऐका बरं का जगाच्या पाठीवरती कुठेही जा महाराष्ट्रभर फिरा जगामध्ये जर तुम्ही गेलात ना तुम्हाला अशी असंख्य उदाहरणं तुम्ही तुमच्या खिशामध्ये घेऊन येऊ शकता एवढी ताकद त्या ठिकाणी कोणामध्ये बाळू मामांमध्ये आहे बघा म्हणून कदाचित आपल्या आयुष्यामध्ये जीवनाचं सोनं करायचं असेल ना त्या बाळू मामांची ताकद किती आहे बाळू मामांची सेवा करत असताना आम्ही आमच्या आयुष्यामध्ये अरे हा प्रपंच करत असताना आम्ही फक्त प्रपंचाचंच बघतो पण बाळू मामांनी हा संपूर्ण प्रपंच करत असताना प्रत्येक व्यक्तीपर्यंत जात असताना आज प्रत्येकाची निष्ठा बघून त्यांना प्रत्येक गोष्ट पुरवली मला सांगा एक देव आमच्या सगळ्यांसाठी एवढं करू शकतो तर आम्ही सगळे मिळून देवासाठी किती करू शकतो मग आयुष्यामध्ये आम्हाला भक्ती कोणत्या प्रकारची आवडते तुकोबाराय सांगतात तुम्ही तुमच्या आयुष्याचं जर सोनं करायचं असेल ना तर फक्त काम काम करत असताना कामामध्ये काम पण काही म्हणा बसल्या जागी नाही आम्हाला जाता आलं देवाची आठवण काढा महाराज सांगतात तुम्हाला नाही पैसा कमवता आला हरकत नाही नाही तुम्हाला त्या ठिकाणी देवाची पूजा करता आली हरकत नाही पण जागेवर बसून तू म्हणही मीच करी माझी या भजनी प्रेम धरी एवढं जरी केलं आयुष्यात सगळं मिळणार आहे मग महाराज जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सांगतायत विनंती करतायत देवाला जे आवडतं ना ते करा तुम्हाला जे आवडतं ते नाही तुम्हाला जे आवडतं ते बनवू नका देवाला जो नैवेद्य आवडतो तो बनवा मला सांगा जे आपल्याला आवडतं ते बनवतो का जे देवाला आवडतं ते बनवतो घरात आम्हाला पुरणपोळी आवडते हा आम्ही बनवली आम्हाला बासुंदी आवडते आम्ही बनवली आहे की नाही देवाला आवडते ते करू मग ती भक्ती केल्यानंतर ती भक्ती आमची बाळू मामांपर्यंत पोहोचणार आहे म्हणून महाराज अभंगाच्या थोर भक्ती आवडते देवा हे थोर भक्ती आवडते देवा ओ हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती जय हो आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराचे संकल्पावी माया संसाराची हो संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची हो पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराचे हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची देविले आनंद कैसेची रहावे देविले आनंद कैसेची रहावे देविले आनंद कैसेची रहावे देविले आनंद कैसेची रहावे ठेविले आनंदे कैसेची रहावे ठेविले आनंदे कैसेची रहावे ठेविले
प्रत्येकाच्या पाठीवरती आपल्याला भगवंत सगळ्या गोष्टी देतो, पण आपण आपल्या आयुष्यामध्ये भक्तीला कुठेतरी कमी नाही पडलं पाहिजे. जे तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सांगतात ना, ऐका. त्यांनी सुद्धा संसारात कधी त्या ठिकाणी काय केलं ना, तुम्हाला सगळ्यांना मिळत नाही, पण आज आपल्या आयुष्यामध्ये भक्ती करत असताना ज्या वेळेस आपला जन्म कशासाठी झालाय हे संतांनी ओळखून घेतलं. आमचा जन्म कशासाठी झालाय हे आम्हाला अजून लिंक लागलेली नाही, आहे की नाही. आम्ही बसले बसले विचार करतो. ही महिला तिला म्हणते, काय ग 8 तर वाजत आले, 9ला संपायचंय, 9ला आरती, मग जेवण हो, आहे की नाही. बसले बसले महिलांची चर्चा चालू इथून दिसते. काय ग ताई तर म्हटल्या होत्या, आले तसे सुरू चाललंय, काय 1 मिनिट सुट्टी नाही, आम्हाला काय बोलायला चान्सच नाही. शेजारणीला म्हणते, काय ग तुझं ऐकून मी आले. तू म्हटली होती ना बाळूमामांचे तिथं रोज जेवण भंडारा, लयच भारी जेवण असतं, आहे की नाही. आमचं लक्ष कुठं, लय भारी, आहे की नाही. भक्ती करत असताना कितीही सुगंध येऊ द्या जेवणाचा, भक्तीमध्ये एवढं तल्लीन झालं पाहिजे, एवढं तल्लीन झालं पाहिजे, आम्हाला त्या भक्तीपर्यंत पोहोचता आलं पाहिजे, आहे की नाही. पण आमचं लक्ष कसं आहे, देवाची माळ जपताना आमचं मन स्थिर राहत नाही, आणि 500चं बंडल आमच्या हातात आलं, आमचं मन अजिबात इकडं तिकडं होत नाही. ही तर आमची काय आहे, ही भक्ती आहे. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. महाराजांनी सांगितलंय भक्तीचे प्रकार सांगत असताना फार सुंदर सुंदर प्रमाण दिलेले आहेत महाराजांनी. एका ठिकाणी फार सुंदर सांगितलं, ऐका. भक्ती प्रेम सुख नीन वियनिका, नीन वियनिका. भक्तीचे प्रकार सांगत असताना इतके प्रमाण दिलेत. भक्ती किती श्रेष्ठ आहे. भक्ती म्हणजे तुमची बायको नाही बरं का, भक्ती म्हणजे तुमची मुलगी नाही बरं का. भक्ती म्हणजे देवावरती असणारी निष्ठा, श्रद्धा, अंतकरणातील शुद्ध भाव ठेवून आम्ही फक्त देवासाठी, देवा तू माझा आणि मी तुझा, मला काहीच